मढ येथील घडफोडीच्या घटनेची शाई वाढते न वाढते तोच चोरट्यांनी धाड येथे स्थानिक पोलीस स्टेशनपासून अवघ्या 60 फूट अंतरावर असलेल्या 6 दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला। 8 ऑक्टोबरच्या रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान ही घटना घडली। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे। धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मढ येथे 1 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी 2 ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या। या घटनेला 8 दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच आज 9 ऑक्टोबरच्या पहाटे चोरट्यांनी धाडमध्ये धुमाकूळ घालत 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 6 दुकाने फोडली। यामध्ये धाड पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारापासून असलेले चिरानिया ट्रेडर्स कंपनीच्या छताचे लोखंडी टिनपत्र वाकवून चोरट्याने दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातून हजारो रुपयांची रोकड लंपास केली। त्यानंतर लक्ष्मी बिकानेर स्वीट मार्ट फोडून 10 ते 15 हजार रुपये, रॉयल इलेक्ट्रॉनिक फोडून पॉलीकेप वायरचे 12 ते 13 बंडल, तर सोनल ॲग्रो ट्रेडर्स, वर्षा इलेक्ट्रॉनिक, रॉयल इलेक्ट्रिकल्स व शेतकरी ट्रेडर्सही फोडले। मात्र उपरोक्त दुकानांमध्ये चोरट्यांना 1000-1500 हजारांच्या रोकडावरच समाधान मानावे लागले। एकाच रात्री 7 दुकाने फुटल्याने व्यापाऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। या प्रकरणी उपरोक्त व्यापाऱ्यांनी धाड पोलिसात तक्रार दिल्या असून वृत्त लिहिस्तोवर कोणताच गुन्हा दाखल झालेला नव्हता। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।